विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षांना विशेषतः 4थी, 5वी, 7वी आणि 8वी शिष्यवृत्ती, त्याचबरोबर 8वी NMMS किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांना जिथं बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमापन चाचणी हा विषय आहे, त्या स्पर्धा परीक्षांना उपयोगी पडणारे रोज 20 प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. आजचा हा आपला 6वा व्हिडिओ आहे संख्या मालिका या घटकावरचा. यातला हा पहिला प्रश्न आहे. प्रश्न बघा, 97, 86, 99, 98, 101 प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह. आणि त्यासाठी आपला पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 88, 99, पर्याय क्रमांक 2 90, 103, पर्याय क्रमांक 3 121, 108, पर्याय क्रमांक 4 114, 103. आता संख्या मालिका वाचताना आपल्या असं लक्षात आलंय की संख्या वाढते, पुन्हा कमी होते, पुन्हा कमी होते, वाढ कमी जास्त अशा पद्धती सिरीज आहे. ज्यावेळेस अशी सिरीज असते त्यावेळेस निश्चितपणे त्या संख्यामध्ये 2 सिरीज असतात. त्या 2 सिरीज कशा असतात हे आपण आधी पाहिले, तरी पण पहिली संख्या, तिसरी संख्या, 5वी संख्या अशी एक सिरीज होते, 7वी संख्या ही एक सिरीज होते, आणि दुसरी संख्या, 4थी संख्या, 6वी संख्या अशा पद्धतीची एक सिरीज होत असते. आता ही सिरीज सोडवण्यासाठी आपल्याला पहिली सिरीज आपण बघूया. पहिल्या सिरीजनुसार आपण पुढे गेलं तर आपल्याला काय येते ते पाहूया. पहिली सिरीज आपली काय आहे बघा, 97, 99 आणि 101. आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे. इथं 2 वाढ आहे, +2 झाले, पुढे पण +2 झाले. जर याच्यात +2 झालं तर 103 येणार आहे. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागी 103 येणार आहे. म्हणजे दुसरा पर्यायातली दुसरी संख्या 103 असायला पाहिजे, जे इथं नाही, इथं नाही. आपला जर कमी वेळ असेल आणि उत्तर काढायचं असेल तर आपल्याला या दोन्हीपैकी उत्तर असेल, परंतु आपल्याला वेळ आहे, आपण दुसऱ्या जागी उत्तर बघायचं आहे. त्यासाठी दुसरी सिरीज बघा, 86, 88 आणि पुन्हा प्रश्नचिन्ह आहे. हे 2 न वाढलेलं आहे. म्हणजे पुढचं जर +2 धरलं तर 90 येणार आहेत. म्हणजे पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी 90 आणि दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी 103 अशी ही सिरीज असणार आहे. मग तशा पद्धतीचं उत्तर आपल्या पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. आपला दुसरा प्रश्न काय आहे बघा, सोपा प्रश्न आहे. 17, 14, 15, 12, 13 प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह. इथं 17 पेक्षा कमी आहे, इथं 14 पेक्षा वाढलेला आहे, 15 पेक्षा कमी आहे, 12 पेक्षा वाढलेला आहे. म्हणजे आता पुढे 13 पेक्षा कमी आणि याच्यापेक्षा वाढलेलं असं आहे. जर कमी, वाढ किंवा वजा अधिक अशा स्वरूपाच्या संख्या असतील तर आपण 2 सिरीज बनवतो. त्या 2 सिरीज आपण अशा बनवतो, पहिली संख्या, तिसरी संख्या, 5वी संख्या, 7वी संख्या. 17, 15, 13 -2 झालेत, -2 झालेत. बघा, 17 पासून 15 पर्यंत -2, 15 पासून 13 -2, 13 पासून -2 झाले तर 11 मिळतात. 11 मिळालेले प्रश्नचिन्हाच्या जागी 2 प्रश्न आहेत, ते शेवटच्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे इथं आणि इथं. त्यामुळे हे 2 पर्याय आपले कॅन्सल होतात. राहिलेल्या 2 पर्यायापैकी आपलं उत्तर असणार आहे. त्यासाठी आपण दुसरी सिरीज बघणार आहोत, 14, 12 आणि प्रश्नचिन्ह. 14, 12 आणि प्रश्नचिन्ह. यात पण -2 झाले,
पुढे जर -2 केले तर 10 मिळतात. म्हणजे 11च्या आधी इथं 11 आणि त्याच्या आधी 10 असणार आहेत. 10 आणि 11 अशा पद्धतीचा पर्याय आपला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे. म्हणून या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. थोडक्यात काय बघा, ज्यावेळेस संख्या कमी पुन्हा वाढ, कमी पुन्हा वाढ, कमी पुन्हा वाढ असे असेल त्यावेळेस 2 सिरीज बनवायच्या आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत जायचं. अशा पद्धतीचं काही प्रश्न असतात. पुढचा आपला प्रश्न असेल 3रा, तो वाचूया. बघा, आपल्या समोर जो 3रा प्रश्न आहे तो काय आहे बघा. प्रश्न 3रा 31, 37, 49, 67 आणि प्रश्नचिन्ह. अशा पद्धतीची ही संख्या मालिका आहे. ही सुद्धा आपल्याला वाढत चाललेली दिसते. आणि आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी पर्याय आहेत 14, 15, 11 आणि 17. ज्यावेळेस ही सिरीज वाचतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं 4 नंतर 5 वाढले, 5 नंतर 6 वाढले, 6 नंतर 9 वाढले. मात्र इथं 9 नंतर 8 कमी झाले, 8 नंतर पुन्हा 13 वाढले, 13 नंतर पुन्हा 10 कमी झाले. निश्चितप्रमाणे क्रमानं वाढत जाणारी सिरीज नाही. असं जर होत असेल, एकदा वाढले कमी झाले, त्यावेळेस निश्चित 2 सिरीज असतात. आणि 2 सिरीज कशा करून घ्यायच्या आपल्याला माहित आहे. 2 सिरीज आपण करून घेऊ. 4, 6, 8, 10. 4, 6, 8, 10. आता पुढचं विचारलं असतं तर प्रश्नचिन्हाचं असतं. या सिरीजचा आपल्याला उत्तर काढण्यासाठी फायदा होत नाही. दुसरी सिरीज बघा काय आहे. 5, 9, 13. 5, 9, 13 आणि त्याच्यानंतर पुढे प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे 5 आणि 9 यात 4चं अंतर आहे. 9 आणि 13 यात 4चं अंतर आहे. 13 आणि 4 17 होतात. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला 17 ही संख्या असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा 5वा प्रश्न पाहूया. 5वा प्रश्न आपल्यासमोर असा आहे बघा. 1, 6, 15 प्रश्नचिन्ह 45, 66, 91. आता या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला या दोन्हीमधील फरक जर बघितले तर आपलं उत्तर येते का बघूया आपण. जर आपण फरक बघितले 1 आणि 6 यांच्यामधला फरक 5 आहे. 6 आणि 15 यांच्यातला फरक 9 आहे. पुढे 9 आणि प्रश्नचिन्हाची जागची संख्या, प्रश्नचिन्हाच्या जागची आणि संख्या आणि 45 यांच्यातला फरक आणि 45 आणि 66 यांच्यामध्ये 21चा फरक आहे. 66 आणि 91 यांच्यामध्ये बघा फरक कितीचा आहे. 66 जर वजा केले तर 25 येतात. मग फरकाचं निरीक्षण करू आपण. बघा इथला फरक आपला किती आलाय. इथला फरक आपला 25 आलाय. इथला फरकात 4चं अंतर आहे. इथल्या फरकात पण 4चं अंतर आहे. म्हणजे इथना पुढचा फरक तो 4 न वाढवला तर 13 होतोय. 13 पासून म्हणजे 15 पेक्षा 13 न मोठी संख्या जर आपण इथं 28 धरली तर 28 पासून 45 पर्यंतचा फरक पुन्हा 17 होतोय. म्हणजे 4 न वाढतोय. 17 पासून पुन्हा 4 21चा वाढतोय. 21 पासून 4 25चा वाढतोय. म्हणजे फरकातल्या फरकाचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतंय की इथला फरक 13चा असायला पाहिजे
15पेक्षा 13 मोठी संख्या 28 आहे. आणि मग 28 आपल्याला पर्यायात दिलाय, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न मला वाटतं यापूर्वीच्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये येऊन गेलेला आहे आपल्या. प्रश्न असा आहे, 24 6. 24 नंतर 6 आहे, 18 नंतर 9 आहे, 36 नंतर पुन्हा 9 आहे, 24 नंतर काय येईल? आता या प्रश्नाचं उत्तर काही विद्यार्थ्यांनी 12 दिलं होतं, काही विद्यार्थ्यांनी 6 दिलं होतं. हा प्रश्न खरं तर स्टाफ सिलेक्शनच्या CGL परीक्षेला विचारलेला आहे आणि त्यांनी या प्रश्नाचं उत्तर 6 स्वीकारलेलं आहे. म्हणून मी पण आन्सर की मध्ये उत्तर तुम्हाला 6 दिलं होतं. तर ते 6 कसं स्वीकारलंय ते बघूया आपण. पहिल्यांदा आपल्याला 24 ही संख्या दिली आहे. या संख्येतील अंकांची जर बेरीज केली ती 6 होते, ती पुढे दिली आहे. त्याच्यानंतर पुन्हा 18 संख्या दिली आहे. 18 या संख्येतील 1 आणि 8 यांची जर बेरीज केली तर ती 9 होते, ती पुढे दिली आहे. त्याच्यानंतर बघा पुढे आपल्याला 36 ही संख्या दिली आहे. 36 या संख्येतील अंकाची जर बेरीज केली तर ती 9 येते. ती पुढे दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला 24 या संख्येतील अंकांची बेरीज केली तर 6 येते. म्हणजे पुढची संख्या काय यायला पाहिजे बघा, 24 6 18 9 36 9 24 6, पर्याय क्रमांक 4. परंतु काही विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर 12 केलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं सर हे उत्तर बरोबर आहे. त्यांचं उत्तर मलाही योग्य वाटतं, परंतु जेथून हा प्रश्न घेतलेला आहे स्टाफ सिलेक्शनची CGL म्हणून परीक्षा आहे त्या परीक्षेतला हा प्रश्न आहे. आता 12 उत्तर काढणाऱ्या विद्यार्थ्यांचं उत्तर कसं आलं होतं बघूया आपण. जर 24ला आपण 4 ने भागलं तर 6 येतात. पुन्हा 18ला आपण 2 ने भागलं तर 9 येतात. पुन्हा 36ला आपण 4 ने भागलं तर 9 येतात. आता बघा 4 ने भागले, 2 ने भागले, पुन्हा 4 ने भागले, म्हणजे आता पुढच्या संख्येला 24ला जर 2 ने भागलं तर 12 येतात. म्हणजे या प्रश्नात 12 ही उत्तर तार्किकदृष्ट्या योग्य आहे, परंतु परीक्षेने या प्रश्नाचं उत्तर 6 हे स्वीकारलं होतं. परंतु 8वी स्कॉलरशिपचा किंवा 7वी स्कॉलरशिपला येऊ घातलेल्या त्याच्यामध्ये 2 अचूक पर्यायाचे प्रश्न आपले विचारले जातात. त्यावेळेस आपल्याला हे लॉजिक किंवा अशा प्रकारचे प्रश्न उपयोगी पडणार आहेत. पुढचा 7वा प्रश्न बघूया. आता प्लस 7वा प्रश्न असा आहे बघा, 3 5 8 13 21 34 55 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला 34 55 21 आणि 89 अशा संख्या दिलेल्या आहेत. प्रश्नचिन्हाची जागची संख्या शोधताना आपण संख्या मालिकेचं निरीक्षण केलं तर संख्या मालिका क्रमानं वाढत चाललेली दिसते. यातली वाढ पहिल्या 2 संख्यामध्ये जर विचार केला 3 आणि 5 2 ची वाढ आहे. त्यानंतरच्या 2 संख्याचा विचार केला 3 ची वाढ आहे. त्यानंतरच्या 2 संख्याचा विचार केला तर 5 ची वाढ आहे. त्यानंतरच्या 2 संख्याचा विचार केला 8 ची वाढ आहे. 21 पासून पुढची संख्या 34 त्या 2 संख्याचा विचार केला तर 13 ची वाढ आहे. 34 पासून पुढच्या संख्येचा 55 जर विचार केला तर 21 ची वाढ आहे. आता बघा वाढ कशी आहे, 3 इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 8 आहे, इथं 8 आहे, इथं 13 आहे, इथं 13 आहे, इथं 21 आहे, इथं 21 आहे. म्हणजे पुढची वाढ कितीची असणार आहे 55 पेक्षा 34 ची. म्हणून 55 अधिक 34 केले
5 आणि 3 8, 5 आणि 4 9, 89 पर्यायात आपल्याला 4 नंबरला दिसतंय. किंवा आपण या प्रश्नाचं उत्तर काढताना असंही म्हणू शकतो, ही सिरीज कशी आहे बघा, गमतीशीर सिरीज आहे. पहिल्या दोन संख्या यांची जर बेरीज केली तर आपल्याला तिसरी संख्या मिळते. दुसरी आणि तिसरी संख्या यांची जर बेरीज केली तर आपल्याला चौथी संख्या मिळते. तिसरी संख्या आणि चौथी संख्या यांची जर बेरीज केली तर आपल्याला पुढची पाचवी संख्या मिळते. चौथी आणि पाचवी संख्या यांची जर बेरीज केली तर आपल्याला पुढची सहावी संख्या मिळते. सहावी आणि पाचवी संख्या यांची जर बेरीज केली तर आपल्याला पुढची सातवी संख्या मिळते. म्हणजे याच्या पुढची संख्या मिळवण्यासाठी आपल्याला या दोन्हीची बेरीज करावी लागेल आणि या दोन्हीची बेरीज 89 येते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 89 हे अचूक उत्तर आहे. पुढचा 8वा प्रश्न बघूया. प्रश्न असा आहे बघा, 2 6 14 26 प्रश्नचिन्ह 62. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या 52 54 44 किंवा 42 यापैकी एक असणार आहे. आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढताना सिरीज वाढलेली दिसते. त्यामुळे वाढ असेल आणि वाढ छोटी असेल तर आपण फरक काढतो. 2 आणि 6 यांच्यातला फरक 4चा आहे. 6 आणि पुढे 14 आहे, त्यातला फरक 8चा आहे. 14 आणि 26 यातला फरक 12 आहे. बघा आता फरकाचं निरीक्षण केलं, 4 8 12 म्हणजे पुढचा फरक 16चा असायला पाहिजे. 26 मध्ये 16 जर अधिक केले, 6 आणि 6 12, हातचे गेले 1, 42 येतात. 42 पासून पुढची संख्या 62 आहे. या दोन्हीतला फरक 20 आहे. म्हणजे फरकाची सिरीज बघा, 4 8 12 16 आणि 20. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी फिट्ट बसणारी संख्या कोणती आहे? 42. पर्याय क्रमांक 4. पुढचा 9वा प्रश्न बघा, सोपा प्रश्न आहे. 24 29 39 प्रश्नचिन्ह 74. प्रश्नचिन्हाच्या जागी 49 54 44 50 यापैकी एक योग्य संख्या येणार आहे. आता सिरीज निरीक्षण केल्यानंतर सिरीज वाढत चाललेली आहे आणि वाढ निरीक्षणानं आपल्या लक्षात येते 2 शतक आहेत, 3 शतक आहेत. म्हणजे छोटी वाढ आहे. छोटी वाढ असेल तर बेरीज असते किंवा वजाबाकी असते. आता वाढ आहे म्हणजेच बेरीज आहे. पहिल्या दोन संख्यामधला फरक बघूया आपण. 5चा फरक आहे. त्याच्यानंतर 29 आणि 39 याच्यामध्ये 10चा फरक आहे. म्हणजे पुढचा फरक एक तर 15. जर पुढचा फरक 15 असेल तर 9 5 14, हातचे गेलेले 1, 3 आणि 2 5 54. म्हणजे पुढचा फरक 20चा असायला पाहिजे. 54 पेक्षा 20 न मोठी संख्या जर पुढे आहे 74. म्हणजे 5 10 15 आणि 20 या फरकानं वाढत जाणाऱ्या संख्यांची ही सिरीज आहे. याचाच अर्थ प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 54. पुढचा प्रश्न बघा, 10वा प्रश्न वाचूया. 1 49 121 प्रश्नचिन्ह आणि 289. आता या संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की ह्या वर्ग संख्या आहेत. पर्यायात दिलेल्या सुद्धा
ही संख्या वगळता सगळ्याच वर्ग संख्या आहेत. कशा? हा 15चा वर्ग आहे, हा 13चा वर्ग आहे आणि हा 23चा वर्ग आहे. आता या वर्ग संख्याकडे निरीक्षण करू. 1चा वर्ग, 7चा वर्ग, 11चा वर्ग आणि प्रश्नचिन्ह. इथं 6चा फरक आहे, इथं 4चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे. असं गृहीत धरलं तर इथं 13चा वर्ग असायला पाहिजे. 13चा वर्ग 169 जो पर्यायात आहे. परंतु पुढचा फरक, पुढची संख्या जी आहे 289 ती 17चा वर्ग आहे, म्हणजे पुन्हा 4चा फरक होतोय. मग आपली गपलत होते. सिरीज 6चा वर्ग, 4चा वर्ग, 2चा वर्ग आणि म्हणजे फरक 6चा आहे, 4चा आहे, 2चा आहे आणि पुन्हा 4चा फरक आहे. म्हणजे क्रमानं होत नाही. पुढचा जर फरक 4चा धरला तर 17चा वर्ग येऊ शकतो. सॉरी, पुढचा फरक जर 4चा धरला तर 15चा वर्ग येऊ शकतो. मग निवडायचं कोणतं, 225 का 169? या प्रश्नपत्रिकेसाठी सदर परीक्षा घेतलेल्या परीक्षेनं प्रश्न क्रमांक 112 साठीचं दिलेलं उत्तर हे क्रमांक 2 169 होतं. परंतु निश्चितपणे आपण या मालिकेत असं सांगू शकत नाही की 2च निश्चितपणे उत्तर आहे. ते ठरवण्यासाठी आपल्याला यातला फरक जर बघितला, त्या पद्धतीने उत्तर निघते का बघूया आपण. फरकावरून वर्गसंख्येच्या कारण या प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ बनवत असताना माझ्याकडे रेडीमेड उत्तरं नसतात. मी लाईव्ह व्हिडिओ बनवतो. 1चा वर्ग आहे, परत 7चा वर्ग आहे, परत 11चा वर्ग आहे आणि परत पुढचं विचारलंय. आता 1 आणि 49 यांच्यामध्ये 48चा फरक आहे. पुढची संख्या 121 आहे. 121 मधून आपण जर 50 वजा केले तर 71 राहतात. परंतु आपण 50 वजा केले होते, 49 वजा, म्हणजे पुढचा जर फरक 72 आहे. आता इथं फरक 48चा होता, इथं 72चा होता. पुढचा फरक आपण जर म्हणतोय मी 96चा घेतला. 96चा का? 48, 24 आणि 48, 24 त्रिक 72 यांच्यामध्ये 24चा फरक आहे. म्हणजे पुढचा फरक 24चा धरून जर 96 घेतलं तर 7, 9, 2, 11 चे गेले 1, 217 यायला पाहिजे. म्हणजे याही पद्धतीने उत्तर येत नाही. मग तोपर्यंत आपण या प्रश्नाचं उत्तर SSCनं दिलेलं ग्राह्य धरलेलं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर ग्राह्य धरून पुढे जाऊया. पुढचा 11वा प्रश्न बघूया. आपल्यासमोर 11वा प्रश्न असा आहे. 0, 2, 4, 6, 12, 20 प्रश्नचिन्ह 42. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस शून्यानं सुरू झालेली सिरीज असते त्यावेळेस निश्चितपणे वर्गसंख्या वजा तीच संख्या किंवा घनसंख्या वजा तीच संख्या अशा पद्धतीची सिरीज असते. आता आपण बघूया. 1चा वर्ग 1 वजा 1 0 आलं. 2चा वर्ग 4 वजा तीच संख्या म्हणून 2 केलं, उत्तर 2 आलं. 3चा वर्ग 9 वजा तीच संख्या केली तर 6 आले. म्हणजे बघा 0, 2, 6, 0, 2, 6. 4चा वर्ग 16 वजा 4 केले 12 आले. 16 या 6 नंतरची पुढील संख्या आपली 12 आलेली आहे का बघा, आलेली आहे. पुढे 5चा वर्ग 25 वजा 5, 12च्या 5 पुढे 20 आलंय का बघा, आलंय.
म्हणजे आता पुढची संख्या काय असणार आपली 6चा वर्ग 36 वजा 6 बरोबर 30. त्याच्या पुढची संख्या बघा 7चा वर्ग 49 वजा 7 म्हणजेच 42 आहे. म्हणून या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये 30 दिसतंय, ते अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. आजच्या प्रश्नोत्तरीतला 12वा प्रश्न. 3, 6, 12, 21 प्रश्नचिन्ह 48. 3ची दुप्पट दिसते, 6ची दुप्पट दिसते, परंतु इथं 12ची दुप्पट नाही. सिरीज वेगळी आहे, वाढत जाणार आहे. फरक काढून आपलं उत्तर मिळेल. प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येसाठी आपल्याला पर्याय आहेत 31, 33, 34, 38. आपण फरक बघूया. 3 आणि 6, 3, 6 आणि 12, 6चा फरक आहे. 12 आणि 21, 9चा फरक आहे. आता फरकाचं निरीक्षण करा. 3, 6, 9 म्हणजे पुढचा फरक 12लाच असणार आहे. 21 पेक्षा 12 मोठी संख्या 33 आणि तिथून पुढचा फरक 15चा असणार आहे. म्हणजे 33 अधिक 15 केले तर 48. म्हणजे सिरीज कंप्लीट होते. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काय असायला पाहिजे 33 असायला पाहिजे. आपल्याला 33 दिसतंय पर्याय क्रमांक 2 मध्ये. आपला पुढचा आजचा 13वा प्रश्न पाहूया. प्रश्न सोपा आहे. प्रश्न वाचूया. 1, 6, 13, 22 प्रश्नचिन्ह 46. संख्या मालिका क्रमानं वाढत जाणाऱ्या संख्येची आहे. वाढ छोटी आहे म्हणजे फरक काढून बघायचा. 1 आणि 6 यांच्यातला फरक 5 आहे. 6 आणि पुढची संख्या 13 यातला फरक 7चा आहे. 13 आणि पुढची संख्या 22 यांच्यातला फरक 9चा आहे. 5, 7, 9 म्हणजे पुढचा फरक आपला 11चा असणार आहे. 22 पेक्षा 11 मोठी संख्या 33. तिथून पुढचा फरक आपला 13चा असणार आहे. 33 अधिक 13 46. म्हणजे सिरीज कशी तयार झाली बघा. फरक 5चा, 7चा, 9चा, 11चा, 13चा. फरक 2 न वाढलाय. फरक 2 न वाढलाय. फरक 2 न वाढलाय. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काय असायला हवं 33 असायला हवं. 33 पर्यायात आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 14वा प्रश्न. 6, 11, 21, 26, 36 प्रश्नचिन्ह 51. आता या प्रश्नाचं उत्तर काढताना सुद्धा आपल्याला वाढत चाललेली संख्यांची क्रमाला दिसते. 6 नंतर 11 आहे, 11 नंतर 21 आहे. ही वाढ कुठल्या क्रमाने आहे हे पाहून आपण उत्तर काढू शकतो. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला 41, 39, 47 आणि 48 हे पर्याय दिलेले आहेत. आता बघा आपण वाढ बघूया. 6, 11 या दोन संख्येत 5ची वाढ आहे. 11 आणि 21 यात 10ची वाढ आहे. 21 आणि 26 यात 5ची वाढ आहे. 26 आणि 36 यात 10ची वाढ आहे. 36 आता बघा पहिल्यांदा वाढ 5ची होती, पुन्हा 10ची होती, 5ची होती, 10ची होती. म्हणजे आता वाढ किती असणार आहे 5ची असणार आहे. म्हणजे 36 पेक्षा 5 न मोठी संख्या येत असेल 41 आणि मग तिथनं पुढची वाढ कितीची असणार आहे 10ची. 41 मध्ये 10 अधिक केले तर 51. सिरीज पूर्ण होते आहे का होते. प्रश्नचिन्हाची जागची संख्या कोणती आहे 41. पर्यायामध्ये 41 आहे का आहे. पर्याय क्रमांक 1 अशा पद्धतीने. किंवा या प्रश्नाचं उत्तर आपण 2 सिरीजच्या रूपाने काढू शकतो का बघूया. 2 सिरीजच्या रूपाने आपण उत्तर काढू शकतो का बघूया.
दोन सिरीज कशा तयार करतो आपण, एक संख्या सोडून एक संख्या धरून पुढची घ्यायची अशा पद्धतीने. म्हणजे आपली पहिली सिरीज काय होईल, 6, 21, 36 आणि 51. 6, 21, 36 आणि 51. बघा या दोन्हीतला फरक 15चा आहे, या दोन्हीतला फरक 15चा आहे, या दोन्हीतला फरक 15चा आहे. आपण दुसरी सिरीज बघू, या दोन्हीतला फरक 15चा आहे, म्हणजे पुढचा सुद्धा फरक 15चा असेल. 11, 26 आणि प्रश्नचिन्ह. यातला जर फरक 15 असेल तर पुढचा सुद्धा फरक 15चा असणार आहे. म्हणजे 15ची वाढ 26 मध्ये 15 जर आधी केले, 6 आणि 5 11, हाचे गेले 1, 2 आणि 2 4, 41. बघा दोन सिरीज करून सुद्धा उत्तर आपल्याला 41 आले. पर्याय क्रमांक 1. यानंतरचा आपण आजचा 15वा प्रश्न पाहूया. प्रश्न सोपा आहे, परंतु प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजे दोन संख्या शोधायच्या आहेत. 2, 5, 9 प्रश्नचिन्ह एकच शोधायचे आहे. प्रश्नचिन्ह 20 आणि 27. खूप सोपा प्रश्न आहे, खूप म्हणजे खूपच सोपा प्रश्न आहे. 2 आणि 5 यातला फरक 4चा आहे, 3चा आहे. 5 आणि 9 यातला फरक 4चा आहे. म्हणजे पुढचा फरक, आता पुढची संख्या, इथं 3चा फरक आहे, इथं 4चा फरक आहे. जर पुढचा फरक 5चा आपण धरला तर पुढची संख्या 14 असायला पाहिजे. आणि त्या संख्येपासून पुढचा फरक 6चा म्हणजे 20 असायला पाहिजे, जे आहे. आणि त्याच्या पुढचा फरक 7चा असायला पाहिजे. या पद्धतीने सिरीज पूर्ण होते. म्हणजे 3चा फरक, 4चा फरक, 5चा फरक. 5चा फरक असेल तर या ठिकाणी 14 येणार आहे. आणि मग पर्याय 14 आपल्याला दिलेला आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये. यानंतर आपण आजचा 16वा प्रश्न पाहतोय. सोपा प्रश्न आहे. ज्यावेळेस सिरीजमध्ये पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या मोठी आणि पुन्हा तिसरी संख्या दुसरीपेक्षा लहान असेल, अशा वेळेस निश्चितपणे सिरीज ही दोन वेगवेगळ्या सिरीजची एकत्र येऊन सिरीज बनलेली असते. दोन वेगळ्या सिरीज बनवायच्या. 48, 82, 44, 77, 40, 72. प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या. प्रश्नचिन्हाच्या जागी 76, 70, 36 आणि 40 यापैकी कुठली तरी एक संख्या येणार आहे. ती संख्या नेमकी कोणती हे शोधण्यासाठी आपल्याला यांच्या दोन सिरीज करून घेऊ. का दोन सिरीज करायचं याचं कारण मी सांगितलं. वाढ आहे, कमी झाले, वाढ आहे, कमी झाले, वाढ आहे, कमी झाले. ठीक आहे, बघूया आपण. अशा वेळेस दोन सिरीज करायच्या. मग दोन सिरीज, पहिली, तिसरी, 5वी आणि प्रश्नचिन्हाची. दुसऱ्या सिरीज कडे बघायची आपल्याला गरजच पडत नाही आता इथं. तरी पण बघायचं आपल्याला, वेळ आहे. परीक्षेत मात्र वेळ वाचवायचा आहे. 48, 44 आणि 40 या संख्यांचं निरीक्षण करा. -4 -4 झालेत. 48 पेक्षा 4 न हे कमी आहे, 44 पेक्षा हे 4 न कमी आहे. म्हणजे याच्यापेक्षा 4 न कमी असणारी संख्या पुढे असणार आहे 36. म्हणजे इथं काय असणार आहे, 36 असणार आहे. दुसरी सिरीज बघा, यातली जी आपल्याला इथं उत्तर काढायला उपयोगीची नाही. 82, 77, 72 या दोन्हीत 5चा फरक आहे, म्हणजे -5 झाले. या दोन्हीत 5चा फरक आहे, -5 झाले. समजा पुढची प्रश्नचिन्ह देऊन विचारली असती तर याच्यापेक्षा 5 न कमी 67 ही संख्या पुढे असली असती. परंतु आपल्याला विचारलं काय, या ठिकाणची संख्या. आणि त्यामुळं आपण जे पहिल्या सिरीजचं उत्तर काढलं 36, ते 36 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा 17वा प्रश्न बघूया. खूप सोपा प्रश्न आहे, खूप म्हणजे खूप सोपा प्रश्न आहे. कसा स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला याच्यावरच मला प्रश्न पडलाय. बघा प्रश्न काय आहे. 7, 8, 10, 13, 17 अशा क्रमाने ही संख्या मालिका दिली आहे आणि याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला 22, 21, 23 आणि 20 असे संख्या दिलेल्या आहेत.
संख्या मालिका वाढत जाणाऱ्या संख्येची आहे. पहिल्या दोन संख्यामधला फरक बघा 1. दुसरी आणि तिसरी संख्या यातला फरक बघा 2. तिसरी आणि चौथी संख्या यातला फरक बघा 3. चौथी आणि पाचवी संख्या यातला फरक बघा 4. म्हणजे आता पाचवी आणि सहावी संख्या यातला फरक 5 असणार आहे. म्हणजे या 17पेक्षा 5 न मोठी संख्या 22. मग दिलेल्या पर्यायामध्ये 22 हा पर्याय आपल्याला पहिल्याच नंबरला दिलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? 22 आहे. पुढचा 18वा प्रश्न बघू. आजच्या तारीख प्रश्नपत्रिकेतला प्रश्न खूप सोपा आहे, परंतु गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. काय सांगतोय बघा, 70, 71, 76 रिकामी जागा किंवा इथं प्रश्नचिन्ह 81, 86, 70, 91. इथं वाढलंय, इथं माहित नाही, इथं वाढायचं आहे, इथपर्यंत वाढायला, इथनं इथं कमी झालं आणि इथनं पुन्हा इथं वाढलंय. बापरे, मध्येच कमी झाला असेल तर 2 सिरीज असतात. मग 2 सिरीज कशा करायच्या? 2 सिरीज करून उत्तर येते का बघूया. पहिली आपली सिरीज 70, 76, 81, पुन्हा 70, 70, 76, 81 आणि पुन्हा 70. हे वाढत चाललंय आणि हे कमी चाललंय. अरे, सिरीज करून आपलं उत्तर येणार नाही. मग यातला फरक जरी बघितला, पहिल्यांदा 6चा फरक आहे, पुन्हा 5चा फरक आहे आणि इथं डायरेक्ट 9चा फरक आहे. उत्तर येत नाही. उत्तरासाठी या ठिकाणी वेगळा विचार करावा लागतोय आणि बहुतेक विद्यार्थ्यांचा हा प्रश्न काल चुकलेला आहे. प्रश्नाचं उत्तर काढताना इथं 3 सिरीज करावं लागतात. कशा 3 सिरीज होतात बघा. 3-3 अंकांच्या सिरीज होते. हे 3-3 अंक लक्षात घ्यायचे आपल्याला किंवा 3-3 संख्या लक्षात घ्यायची. पहिल्या 70 नंतरच्या 2 संख्या सोडून 70, पुन्हा 2 संख्या सोडून 70. आता ह्या 2 संख्येचा विचार करू. यातली ह्या 3 संख्येच्या गटातली ही संख्या 71 आहे. हा गट इथं संपला, हा गट इथं संपला. यातली दुसरी संख्या 81 आहे आणि या तिसऱ्या गटातली पुन्हा दुसरी संख्या 91 आहे, ज्यात बी 10चा फरक आहे. आता तिसरा गट कोणता होतो? 76. इथं तिसरी संख्या 86 आहे. म्हणजे पुढची संख्या 96 आपल्याला त्याने दिलेली नाही जाणीवपूर्वक फसण्यासाठी. पण त्याचा विचार करत नाही, ते सोडून देऊया. अशा पद्धतीच्या या सिरीज होत आहेत आणि म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी 70 हे उत्तर अचूक उत्तर आहे. हा प्रश्न कालच्या प्रश्नपत्रिका सोडवताना बऱ्याच विद्यार्थ्यांचा चुकलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना 40 पैकी 38 मार्क आहेत आणि ज्यांना 38 मार्क आहेत त्यांचा जो 2 मार्काचा प्रश्न चुकला आहे तो हाच प्रश्न चुकलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. संख्या मालिकेतला आतापर्यंतचा हा सगळ्यात वेगळा प्रश्न दिसतोय. प्रश्न वेगळा दिसला म्हणून घाबरून जायचं नाही. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आणि उत्तर काढायचा प्रयत्न करायचा. 7.1/7, 8.2/6, 9.5/5, 12.2/4, 16.2/3. आता आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला 35.3/4, 16.4/4, 50.2 आणि 15.2/4. आता ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर समजलंच नाही त्यावेळेस ते कट करताना पहिला पर्याय कोणता कट करतील? यातलं उत्तर येत नाही, आपल्याला अंदाजे मारायचा. त्यावेळेस बहुतेक विद्यार्थी
त्यातनं कट म्हणून कुठलं उत्तर काढून टाकतील? तर बघा, ते कट करताना उत्तर कोणतं कट करणार पहिल्यांदा? हे. का कट करणार? पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, इथं पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, इथं पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, इथं पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. इथं पूर्णांक युक्त अपूर्णांक नाही म्हणून हे उत्तर कट करतील. असं जर केलं तर कदाचित आपण चुकू. आता प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठीची दिशा बघा. पहिल्यांदा आपण पूर्णांकाचा विचार करू. 7, 8, 9, 12 आणि 16. 1 ची वाढ आहे, 1 ची वाढ आहे, 3 ची वाढ आहे, 4 ची वाढ आहे. वाढ चुकीच्या पद्धतीने व्हायला इथं 2 ची असती तरी आपल्याला उत्तरापर्यंत जायला सोपं झालं असतं. ठीक आहे, असो. आपण अपूर्णांकातला पूर्णांकयुक्त अपूर्णांकातला अपूर्णांकाचा विचार करू थोड्या वेळासाठी. 1/4, 2/6, 5/5, 2/4. अंशाचा विचार केला, 1 वरनं 2, 2 वरनं 3, 5, 5 वरनं पुन्हा 2 आणि पुन्हा पण 2 आहे. म्हणजे असाही विचार करून आपलं उत्तर समजत नाही. हाही प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा काल चुकलेला आहे. आता आपण काय करूया, या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे अंशाधिक अपूर्णांक म्हणूया. 7.1/7 याचा अर्थ असा असतो 7.1/7. पण याच्यापासून अंशाधिक अपूर्णांक बनवताना आपण काय करतो, या दोन्हीचा गुणाकार करतो. 7 7 49, त्याच्यामध्ये हे अधिक करतो 50 आणि पुन्हा हा असा छेद ठेवतो 50/7. म्हणजे याचं रूपांतर काय झालं, 50/7 या अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर झालं. दुसऱ्या अपूर्णांकाकडे जाऊया आपण. 8.2/6 या दोन्हीच्या मध्ये बेरजेचं चिन्ह असतं हे लक्षात ठेवा. 8 संग 48 याचा अंशाधिक रूपांतर करताना या दोन्हीचा गुणाकार करतो आणि गुणाकारात हे मिसळतो आणि छेद हा असा ठेवतो. 8 संग 48 आणि 2 50, 50/6, 50 50, 7 7. पुढचं जर 50/5 आलं तर आपलं उत्तर मिळणार आहे. मग करूया आपण. 9 5 45, 9 अधिक 5/5. 9 5 45 आणि 5 50. यांचा गुणाकार अधिक हे 50 झाले, छेदस्थानी 5 आले. आता तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणलो होतो इथे, हे जर आलं, हे मी आधीच लिहिलं होतं, हे जर आलं तर आपलं उत्तर मिळेल 50/7, 50/6, 50/5, 50/4, 50/3, 50/2. पण तुम्ही मला सर ह्याची खात्री केली नाही. करूया. 12.2/4 इथं अधिक चिन्ह. 12 चोक 48, 48 अधिक 2 50, 50/4. याचं करूया. 16 त्रिक 48, 16 अधिक 2/3. 16 त्रिक 48 अधिक 2 50, 50/3. बघा, निरीक्षण करा. 50/4, 50/3, 50/5, 50/6. म्हणजे पुढे निश्चितपणे 50/2 अशा पद्धतीचं उत्तर असणार आहे. मग 35चा आणि 4चा जर गुणाकार केला तर तो 140 होतोय आणि हे 3 143/4 होते. हे छेदस्थानी असतं, हे छेदस्थानी असतं, 2 छेदस्थानी आहे आणि 50/2 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, 50/2 पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढचा 20वा प्रश्न. प्रश्न खूप सोपा आहे. हाही दशांश अपूर्णांकातल्या संख्या दिलेल्या आहेत. 1 पॉइंट किंवा 1.5, 2.3, 3.1 आणि 3.9 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी 3.12, 4.7, 4.9, 5.1 यापैकी एक संख्या येणार आहे.
आता दशांश चिन्ह नाही असं समजून आपण ह्या संख्या बघू थोड्या वेळासाठी. 15, 23, 31 आणि 39. या दोन्हीतलं अंतर बघा 8. या दोन्हीतलं अंतर बघा 8. या दोन्हीतलं अंतर बघा 8. म्हणजे पुढचं 8 अंत असणारी संख्या याच्यापेक्षा 8 न मोठी असेल ती असेल 47. पण आपण यातलं दशांश चिन्ह काढलं होतं. यातलं दशांश चिन्ह इथलं काढलंय, इथलं काढलंय, इथलं काढलंय, इथलं पण दिलं. तर काय होणार आहे? 4.7 होणार आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 4.7 दिसत आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 4.7 हे अचूक उत्तर असणार आहे. अशा पद्धतीनं आपण आजचे हे 20 प्रश्न पाहिलेले आहेत.